चंद्रपुरात महाकालीच्या चैत्र यात्रेला उत्साहात सुरुवात। चंद्रपूरच्या प्रसिद्ध महाकाली देवीच्या चैत्र यात्रेला आज घटस्थापनेनंतर औपचारिक प्रारंभ झाला। ही यात्रा चैत्र शुद्ध षष्टीपासून वैशाख पौर्णिमेपर्यंत सुरू राहते। या कालावधीत महाराष्ट्रासह तेलंगणा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या शेजारील राज्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी चंद्रपुरात दाखल होतात। चैत्र नवरात्रोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यातून येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या। आज पहिल्याच दिवशी मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता। नाचणारे पोतराज, मळवट भरलेल्या महिला भक्त आणि पारंपरिक वेशभूषेतील भक्तगण यांच्या उपस्थितीने यात्रेचा उत्साह वाढला। चंद्रपुरात उन्हाचा जोर असल्याने भाविकांना दिलासा मिळावा म्हणून मंदिर प्रशासन व जिल्हा प्रशासनाने मंडप आच्छादन, पेयजल व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि निवासाच्या सोयीसाठी आवश्यक उपाययोजना केल्या। घटस्थापना आणि महाआरतीनंतर आजपासून भाविकांना दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले। महाकाली देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरळीत व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज असून येत्या काही दिवसात यात्रेचा उत्साह अधिक बहरणार आहे। चैत्र नवरात्राची सुरुवात झालेली आहे। आज षष्टी, आज घट बसलेला देवीचा, महापूजा झालेली आहे, आरती झालेली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी मराठवाडा, आंध्र जलगतचे लोक मराठवाड्यात जास्ती प्रमाणात येतात। त्याचप्रमाणे लोकांच्या रांगेची सोय, आणखी थंडे फवारे त्यांच्या रांगेमध्ये उभे राहण्यासाठी व्यवस्थित सोय केलेली आहे। मंडप टाकलेला आहे, त्यांना प्यायच्या पाण्याची सोय, आणखी ते राहायची सोय देवस्थानाकडून चांगल्या प्रकारे केलेली आहे। त्याचप्रमाणे प्रशासनाने पण चांगला परिसर साफ केलेला आहे। त्यावेळी जास्ती परिसर यात्रेमध्ये वापरता येईल। त्याचप्रमाणे आखरी नवरात्राचा आखरी दिवस म्हटलं तर चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीला आपला महाअभिषेक होता, त्यानंतर आरती होते, त्यानंतर घट उठते, अशी या नवरात्राची समाप्ती होते। माझं नाव पूजा योगेश बनसोडे आहे। मी मुंबईमधून येते माईच्या दर्शनासाठी। आम्ही खूप म्हणजे लहानपणापासून येतो, आमच्या आई वडिलापासून येतो आम्ही, आणि इथं आम्हाला खूप श्रद्धा भेटते त्याच्यामध्ये। आणि माईची जी श्रद्धा आहे आमच्या पाठीमागं खूप चांगली आहे। त्याच्यामध्ये माई एकदम द्रुपद माईच्या याच्यामध्ये म्हणजे कुणाला अनुभव होणार नाही, पण जिथं जे पण मागेल ते माई देते म्हणजे कशी पण काय पण करून देते। माय हाय म्हणून आमचं सर्व चांगलं आहे। म्हणून आम्ही मुंबईवरून हर वर्षी म्हणजे वर्षातून 2दा-3दा तरी आमच्या इथं चक्रा असतातच माईच्या याला दर्शन घ्यायला। मी साईनाथ हनुमंतराव खंडेर आहे। मूळ राहणार नांदेड जिल्हा बिलोली तालुक्यातून आलेला आहे। इथं आमचे आई, वडील, आजोबा, आजी वगैरे सर्वजण इथे येत होते। इथल्या देवीचं दर्शन झाल्यानंतर आमच्याकडं भरपूर काही चांगले गोष्टी घडत असतात आणि दर वर्षातून कमीत कमी 4 ते 5 वेळेस आम्ही इथं देवीच्या दर्शनासाठी येतो। इथं आल्यानंतर मन समाधान झाल्याशिवाय जात नाही। तर सगळे काही गोष्टी चांगल्या पद्धतीने। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया
उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।